नाही. 4 षटकांचा सामना आहे. समस्त ग्रामस्थ उजिवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर हेमंत, गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर विलास पवार अप्पा. सामन्याला सुरुवात. पिंपळघर त्यांच्या विपक्ष अष्टविनायक कदमपाडा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट आहे. 4 षटकांची लढत, 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पिंपळघर त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक कदमपाडा या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. इथे राखलेला हा चेंडू विलास अप्पाचं आक्रमण फेकून देतोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेणारा हा बुलंद षटकार. षटकाराच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावा अष्टविनायक कदमपाडा. यंदाचा हंगाम या संघाने गाजवला आणि सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये हा संघ गोलंदाज तयार आहे. इथे राखलेला हा चेंडू सुंदररीत्या हाताळलाय. गोलंदाज आपण हेमंतला पाहतोय गोलंदाजी करत असताना. निर्धारित 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. विलासप्पा पवार सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हेमंत 3 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. इथे राखलेला हा चेंडू विलास पवारचं आक्रमण. फिर से एक बार 6 रन षटकार 6 धावा. धापलकावर धावसंख्या 12. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला पहिलं हेमंतवर आक्रमण विलास पवारचं. इथे अजून एक चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 5 चेंडू 12 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अष्टविनायक कदमपाडा त्यांच्या विरोधामध्ये पिंपळघर या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. हेमंत तयार होतील आपल्या षटकातील अंतिम बॉल घेऊन. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, डॉट, षटकार, डॉट. आता काय होते ते पाहायचं. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धापलकावर धावा 13. टीम अष्टविनायक कदमपाडा. जास्त मीटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. डीजे कुणाल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. शंकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पिंपळघर त्यांच्या विपक्ष अष्टविनायक कदमपाडा या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील अंतिम सामना. जो संघ जिंकेल तो खेळेल टोकावडे पोलीस स्टेशन या संघाच्या विरोधामध्ये. आणि तिथे जिंकणारा संघ अम्मी धसईकर या संघाबरोबर आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल खेळेल. तिथे जिंकणारा संघ माही 11 आंबेळे बरोबर क्वालिफायरची लढत खेळेल. आणि तिथून जिंकणारा संघ तो सेमीत दाखल होईल, तो होईल चौथा. 5 बक्षीस आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 3 संघ ऑलरेडी सेमीमध्ये दाखल आहेत. टोकावडे, त्यानंतर कामतपाडा आणि मांडवत
इथे यष्टीरक्षण खराब, पंचांचा इशारा पाहायचा, बायच 4 धावा चौका. चारही संघ आहेत, त्यांना महत्वाची सूचना आपण 2 वाजता रिपोर्टिंग करायचे. माही 11 आंबेले, त्याचबरोबर इकलीशाही टोकावडे, ओमसाई कामतपाडा आणि मांडवट टीम. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना शंकर या खेळाडूला, शंकरचा बॉल बिगिट करायचा. विलास अप्पाला चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. विलास पवार आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये दीपक, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही विध्वंसक फलंदाज आहेत, ते मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धापलकर धाव संख्या 17. कॅप्टनचे बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. इथे टाकलेला हा सुंदर बॉल आपल्याला शंकरचा पाहायला मिळतो. शंकरची गोलंदाजी चांगली राहिली. 3ही बॉलवर, पहिल्या बॉलवर यष्टीरक्षण खराब राहिलं, तिथे 4 धावा आल्या. त्या बाईच्या रूपानं दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवर सिंगल येताना पाहायला मिळते. धापलकर धाव संख्या 18. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दुसरा 4 षटकांचा हा सामना. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर दीपक, स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. शंकर यांना आपण पाहतोय. 4 षटकांची लढत, जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. इथे फटका दमदार सजवलाय दीपकने. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक. आता बनतील दर्शक आणि दर्शक बॉल पाहतच राहतील. एक टप्पा खा चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धावा. षटकार येईल. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. मैदानाच्या चौपेर आपण प्रेक्षक वर्ग पाहतोय आणि प्रेक्षक वर्गासाठी देखील नाश्त्याची व्यवस्था, 2 स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथे जाऊन तुम्ही नाश्ता करू शकाल. फक्त एक अट आहे, तिथे पैसे तुम्हाला द्यावेच लागतील. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण पाहतायत शंकर या खेळाडूला, त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू चांगला आहे. यष्टीरक्षण थोडस असाधारण राहिलं आणि इथे दीपकला ही संधी मिळते. एक धाव आली, कॅच ड्रॉप झाला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. मोहन आम्हाला सांगतायत 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावपलकावर. अष्टविनायक कामतपाडा, कदमपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विलास पवार यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. कदमपाडा संघाची कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. सर्वांच्या नजरा आहे याही संघावर राहतील. दुसऱ्या बाजूला सुरतचा संघ ऑलरेडी 3ऱ्या फेरीत. इथे फटका दमदार आहे, जागा दिली विलास पवारला आणि त्याने जागा दाखवली गोलंदाजाला सीमारेषेच्या बाहेरची. षटकार आला. धावपलकावर 31, 31 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. नेहमीच आपण पोलीस 11चा संघ पाहतो, त्यामध्ये टोकावडे पोलीस स्टेशन, त्यामध्ये सातत्याने दर्शन खेळायला पाहायला मिळायचा. परंतु ज्या ज्या वेळेस त्या संघामध्ये दर्शन होतात त्या त्यावेळेस संघ पराभूत झालता. आज दर्शन नाहीये, संघ जिंकला, हे तितकंच महत्वाचं.
सिंगल धावसंख्या धावफलकावर 31, 31 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशी होते ते पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला महेश यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न दीपक या खेळाडूचा राहिला. एक सिंगल या बॉलवरही येताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला लेग बाईज. मुख्य पंच धर्मेंद्र वर्मा सर आहेत. स्क्वेअर लेग पंच मिस्टर रॉकी सर. ही गोड जोडी आहे. सातत्याने जिथे जिथे आपण पाहतो तिथे तिथे हे क्रीडा स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. आणि मला वाटतं उद्यापासून मोर्या चषक खाटेकर स्वर्गीय विराज स्मृती इथे ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. व्हॉट अ कॉट. ब्रिलियंट टेकन. जबरदस्त झेल दर्शनने पकडला. फलंदाज बाद. वन हँडेड टेकन. आमच्या डीजे कुणालचं विशेष कौतुक करावं लागेल. दोन दोन कामं एकाच वेळेस तो हँडल करत असतो. कधी रंगात येतो, कधी थोडासा कोमात जातो, परंतु एक जबरदस्त डीजे ऑपरेटिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये जयेश देसले. एक जबरदस्त डावखोरी आताचा विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये दाखल. पाहूया त्याची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते. आणि दिलेला शब्द पाळणारा माणूस म्हणजे जयेश देसले. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. त्याची फलंदाजी कशी होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. महेशला पाहतोय आपण. इथे टाकलेला हा चेंडू जयेशसाठी सुंदररित्या पाहायला मिळतोय. पिंपळघर मॅच मध्ये कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे. माळशेज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि जवळजवळ 80 ते 85 संघ त्यांनी गोळा केलेले आहेत असे नकुलजी भांडे यांचं व्यासपीठावर शुभागमन होत आहे. वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. इथे एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 33. 33 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते तिसरं महेशची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. दीपक साठी हा चेंडू लाईन लेंथ इथे खराब आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 34. 34 या धावसंख्येवर अष्टविनायक कदमपाडा जो संघ जिंकेल तो टोकावडे पोलीस लाईन यांच्याबरोबर खेळताना पाहायला मिळतील. इथे राखलेला हा चेंडू थोडेसे सफल झाले. फोटा फटका खेळायचा. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. तेच सांगत असताना धर्मेंद्र वर्मा सर आकाशाकडे बोट करत गर गर गिरके त्यांनी घेतलेल्या आणि सध्याच्या घडीला फ्री हिटचा इशारा. आपल्या खबर धावसंख्या 35. 35. इथे टाकलेला अजून एक व्हाईट बॉल आहे आणि पुन्हा एकदा आता फ्री हिट कंटिन्यू असेल. सातत्य ठेवावं लागेल ज्यावेळेस तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळतायत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. अनिलजी घरत साहेब यांच्या वतीनं ते पारितोषिक आम्हाला लाभलेलं. विशेषतः त्यामध्ये आम्ही विद्यमान सरपंच साहेबांचं कौतुक करू. प्रथम नागरिक, गावाचा विकास करणारा नागरिक म्हणजे आमचे भावेशदादा पवार. त्यांचं विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेला. एक दमदार फटकालाय षटकार साधावा.
फ्रीच्या बॉलवर षटकार आलाय. संघाच्या धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत 42 धावा. 42 ऑन द बोर्ड. 42. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये दरी निर्माण. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय आम्ही. धावा मिळतील 4. येतोय हा खणखणीत चौकार. तुमचा जो टाइम होता 15 मिनिटाचा तो कंप्लीट झाला. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण लावा. आणि प्रत्येक संघासाठी ही सूचना असेल की आपण 4 षटकांचे सामने खेळतोय. मॅचच्या सिच्युएशननुसार आपण गोलंदाज चेंज करतात हे मान्य, परंतु थोडीशी घाई करणं देखील गरजेचं राहील. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 46 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळालं. एक महागडं षटक महेशाचं. अमर आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर जयेश देसले. मोठे फटके जयेशला खेळावे लागतील. त्याच्या बॅटमधून फटके येत आहेत का ते पाहायचंय आपल्याला. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. ग्रामस्थ मंडळ ओजिवले आयोजित शिवछत्रपती चषक ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतायत. आजचा या क्रीडा स्पर्धेचा महाअंतिम दिवस. 5 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा 40 संघांनी योग्य वेळेवर येऊन उपस्थिती दाखवली. त्याबद्दल माळशेज क्रिकेट असोसिएशनचं देखील आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 47 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये जयेश स्ट्राईक दीपकला देतोय. 47 ऑन द बोर्ड. 47 धावा. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तर 5 बॉल मध्ये कितपत धावा बनल्या जातील तेही आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना या अंतिम षटकामध्ये अमर यांना आमंत्रित केलं. स्ट्रायकर इनवर दीपक आहे. चांगली फलंदाजी राहिली आहे दीपक या खेळाडूची. आतापर्यंत दीपकच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो स्ट्रायकर इनवर आहे. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका चांगला सजवला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. बॉलवर आलेत लॉंगॉनचे. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खराब आहे आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 49. 49 धावा. धावफलकावर अष्टविनायक कदमपाडा या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीचे बॅटर मैदानामध्ये आपण दीपकला पाहतोय. त्यानंतर जयेश यांना आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. दीपकचा क्लास पाहायला मिळतो या फटक्यामध्ये. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि याच बरोबर अष्टविनायक कदमपाडा या संघाचं अर्धशतक कंप्लीट आहे. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा आहेत. शेवटचे अजूनही 3 बॉल शिल्लक. 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल टीम अष्टविनायक कदमपाडा या टीमचा. दुसऱ्या बाजूला 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आता करावा लागेल तो पिंपळघरला. टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. सीमारेषेच्या जवळपास प्रकारचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा येत आहेत. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 54. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जयेश कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ते पूर्ण होतील का मैदानामध्ये ते पाहायचं. 2 बॉलचा खेळ बाकी. 54 धावा. अष्टविनायक कदमपाडा. गोलंदाज तयार आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होती ते पाहायचं. शेवटचा बॉल
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. अमर पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे बिग हिट, व्हॉट अ फिनिश, जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश देसलेच्या पाठमधून षटकार. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल 60 धावा. 61 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे टीम पिंपळघरला. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. थोडंसं परिवर्तन करू आणि ऐकूया सोमनाथ खाडे सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर. मान्यवर रमेशजी आरस मुंबईवरनं या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूया. रमेशजी आरस. चला पिंपळघर संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पिंपळघर संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा. चला स्पीडअप करा. दोन्ही संघाला विनंती आहे मित्रांनो, आज आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. या अनुषंगानं स्पीडअप करणं गरजेचं आहे. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत उजिवले ग्रामस्थ मंडळ आयोजित शिवछत्रपती चषक 2024च्या या शेवटच्या महाअंतिम दिवसामध्ये उपस्थित सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानावरती. बिग फाईट मॅच सादर होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने कदमपाडा, दुसऱ्या बाजूने पिंपळघर. या दोन संघांच्या दरम्यान चाललेला महामुकाबला मैदानावरती. सामन्याला सुरुवात. 61 धावांचा पाठला. गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आसमानी तुफानी जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. लिए सलामीची जोडी मैदानावरती. महेश आणि शंकर हे
सलामीचे फलंदाज मैदानावरती आले. पहिल्याच बॉलवरती विलासचं स्वागत केलंय. षटकार आलाय 6 धावा. हा सुद्धा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळलेत. फिल्डरला बीट केलाय. दणदणीत फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. षटकारानंतर लगेच झालेला हा दुसरा दमदार प्रहार. चौकार. षटकारानंतर चौकार येतोय. धावफलकावरती एकंदरीत 10 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना विलासवरती हल्ला. यावेळेस गती परिवर्तन. स्लोवर चेंडू हळवारित्या हाताळला. 2 मोठे फटके आले. त्यानंतर कमबॅक केलाय. स्लोवर डिलिव्हरी. टप्पा खाल्ल्यानंतर हलक्या हातानं रिलीज केलं. थोडंसं बाहेर निघत असताना स्लोवर डिलिव्हरी. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर चौकार. महेशला आपण पाहताय 61 धावांचं मोठं लक्ष इथून पार करायचंय. लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात झाली आहे. यावेळेस हा चेंडू सुद्धा गती परिवर्तन. अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईन शरीरावरती आदळतोय. टप्पा चांगला पाहायला मिळाला. आता मात्र बोटांची जादू चेंडूवरती फिरवली आणि हा सरळ शरीरावरती आदळणारा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती वर्चस्व राहिलं महेशचं आणि या 2 चेंडूंवरती विलासचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. अकरा धावा धावफलकावरती आहेत. षटक पहिलं चालू आहे. निश्चितच कमबॅक केलंय विलासनं. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू आणि फिनिश सुद्धा चांगला करत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. बॅटिंग करतायत टीम मैदानावरती पिंपळघर. गेली 5 दिवस चाललेला हा रणसंग्राम. क्रिकेटच्या मैदानावरती चाललेली ही क्रिकेटची भरलेली पंढरी आपल्याला पाहायला मिळतीये. आज शेवटचा अंतिम दिवस. ओजिवलेकरांचं दमदार आयोजन. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चाललेली स्पर्धा आपण पाहताय. याच परिसरातील संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच विभागाचं क्रिकेट निश्चितच मोठ्या स्तरावरती उच्च स्तरावरती नेण्याचं काम या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून केलं जात आहे. निश्चितच येणाऱ्या काळात तुम्ही भगवा चषक अनुभवू शकाल. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अध्यक्ष नकुलदादा भांडे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. मंचावरनं मान्यवरांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. आपलं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज विष्णू षटक क्रमांक 2 ची सुरुवात करतोय. फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलेला फटका आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या जवळ मिड विकेट बाउंड्रीवरती चेंडूला पकडलं. सिंगल. एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. कदमपाडा आणि त्यांना फाईट करत असताना पिंपळघर या 2 संघांच्या दरम्यान चाललेली ही मॅच आपण पाहत आहे. आणि या मॅचचा आनंद घेत असताना आमचे मित्र मॅन फ्रॉम कदमपाडा मुंबईवरनं सुजितजी कदम या मॅचचा आनंद घेत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा कदमपाडा टीमला आणि आयोजकांना सुद्धा आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस समोर खेळलेला फटका आहे. फिल्डरला बीट केलंय. फिल्डरच्या बरोबर डोक्यावरनं 2 फिल्डर येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न करतील. मात्र जोपर्यंत अडवून फेक केली जाईल तोपर्यंत या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. 2 धावांची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड 14 वरती जाऊन पोहोचलंय. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 61 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. 61 धावा बनवायच्या आहेत. मॅजिक फिगर पर्यंत जायचंय. सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करतेय. महेश आणि शंकर हे 2 फलंदाज मैदानावरती खेळत आहेत. फार मोठी जबाबदारी त्यांच्या दोघांच्या खांद्यावरती. विष्णू येतोय. विष्णूचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळले ऑन साइडला.
लॉंगांवरती फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. पकडलं फेकलं एक सिंगल धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं. कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाही. एक सिंगल येईल धावफलकावरती. एका धाबेची मदत येते. स्कोर कार्ड हलक्यानं पुढे जाईल. पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती 15 विदाउट लॉस. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विष्णू गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पाहिला जाईल. चेक करतायत. रॉकी सर आमच्याकडे वळाले. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एका धावेची पुन्हा एकदा मदत येते. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. अशा पद्धतीने धावा जर येत राहतील तर निश्चितच 61 धावांचा पाठलाग करण्यास सोपं जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम पिंपळघरला. सलामीचा फलंदाज आक्रमक. महेश मैदानावरती होता आणि यावेळेस मात्र बॅट फिरवली. बॅटचा स्पर्श नाही. सरळ यष्टा उद्ध्वस्त करत असताना गोलंदाज विष्णूचा वार. फलंदाज बाद. संख्येवरती लागलेला पहिला धक्का पहिला झटका मिळालाय. फलंदाज बाद होतोय. महेश चांगली फलंदाजी केली. 12 धावांचं योगदान दिलं आणि तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. महेश या ठिकाणी बाद झालाय. पिंपळघर या संघासाठी इथून संकट वाढत चाललंय. 61 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. सुरुवात आश्वासक केली होती. महेशच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर आपण पाहिलं चौकार सुद्धा. मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक सुंदर आहे. दुसरं षटक. नवीन फलंदाज मैदानावर. न्यू बॅटर. महेशची जागा भरून काढण्यासाठी दिनेश मैदानावर. 1 डाऊन. हा चेंडू स्वीप करतायत. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरनं येतोय. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. पकडले फेकले. दुसरी धाव घेतायत. थ्रो रॉकेट येणं गरजेचं होतं. मात्र थ्रो थोडासा स्लो आला. या अनुषंगाने आपण पाहाल तर दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 18 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना विष्णू. षटक दुसरं चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळतायत. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी मिड ऑन वरती वैभव. चेंडूला अडवलं आणि एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. कदमपाडा विपक्ष पिंपळघर अशी मॅच मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. दुपारचं सत्र आहे. दुसरं षटक या ठिकाणी संपन्न झालं. 61 चा पाठलाग. 2 षटकांची सांगता झाली आहे. धावफलकावरती 19 धावा. 19 ऑन द बोर्ड. आहेत 19 धावा स्कोर कार्ड वरती. 61 चा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. बॅटिंग करत असताना पिंपळघर हा संघ खेळतोय आणि समोरून तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी जबाबदारी घेऊन गोलंदाज तयार होतोय. दिनेश मोपे यानं जर षटकार मारला तर पाटील साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार होतोय. संकेत कदम गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी सुरुवात करेल. धावफलकावरती आहेत 19 धावा. पाठलाग चालू आहे 61 धावांचा. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. संकेत कदम राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुंदर पाहायला मिळाला. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन पाहायला मिळालं नाही. टप्पा चूक आणि दर्जेदार या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळाला. निर्धाव. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत मेन इन ग्रीन मैदानावरती कदमपाडा. यावेळेस बॅट फिरवतायत. बॅटची एज. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट. एका धावेवरती निश्चितच संतुष्ट राहावं लागतंय. एका धावेवरती समाधानी राहत आहेत.
संकेत कदम. राईट अमोर द विकेटने टाकलेला हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये झेल टिपण्यासाठी दोन दोन फिल्डर त्या ठिकाणी चांगलं कॉलिंग आणि चांगला दर्जेदार झेल या ठिकाणी टिपलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बिग विकेट. दरवाजा खुलं करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विकेट संपादित करतायत. टॉप ऑर्डरला कोलॅप्स करत असताना कदमपाडा हा संघ विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत. चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी. यावेळेस हा चेंडू पहा पुन्हा एकदा विकेटच्या मागे अडवला जातोय. कुठल्याही प्रकारची धावा घेऊ दिल्या जात नाहीये. धावा बनवून दिल्या जात नाहीयेत. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या गतीनं दर्जेदार गोलंदाजी. पूर्वार्धामध्ये तब्बल 60 धावा जमवल्या. 61 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलं. 61 धावा बनवत असताना दमछाक होतीये. पिंपळगर या टीमची यावेळेस पुल केलाय. फटका चांगला आहे. या फटक्यात ताकद आहे. दर्जेदार प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. करत असताना बॅट्समन प्रकाश षटकार ठोकलाय. धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी प्रकाश फटका या ठिकाणी मिस टायमिंग. बराच वेळ हवेत. फिल्डर येत आहेत. पकडलं फेकलं. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. तिसरं षटक जे मार्गस्थ होतं संकेत कदमचं ते या ठिकाणी संपन्न झालं. 3 षटकांच्या सांगतेनंतर स्कोअर कार्ड वरती आहेत 28 धावा. पाठलाग 61 चा. छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूया. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या नावानं ही स्पर्धा सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतीये. शिवछत्रपती चषक 2024 मध्ये आपण आहोत. उजिवलेकरांचं हे दर्जेदार दमदार आयोजन. आयोजनाचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी पार पडतोय. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चाललेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. उजिवले ग्रामस्थांनी केलेली ही मेहनत आणि या मेहनतीचा आजचा हा शेवटचा दिवस रंगारूपाला येताना पाहायला मिळतोय. अतिशय मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. दुसरं वर्ष आहे. मात्र या दुसऱ्या वर्षामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर भरपूर प्रेम प्रेक्षक राजाचं या स्पर्धेनं कमावलंय. शेवटच्या षटकाला सुरुवात. या स्पर्धेविषयी आपण चर्चा करतोय. चांगला चेंडू येतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. शेवटचं षटक रुपेश आलाय. रुपेशच्या माध्यमातून टाकलेला पहिला डॉट. शिवछत्रपती चषक 2024 शिवाजी राजाला निश्चितच मानाचा मुजरा मानवंदना करणारी ही स्पर्धा. शिवछत्रपती चषक 2024 पर्व दुसरं. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला फटका त्या ठिकाणी सीमारेषेवरती फिल्डर आहे. पकडतोय फेकतोय. एक सिंगल धाव. शांत चाललेला खेळ. कदमपाडा संघ विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं कॉम्बिनेशन त्यांचं पाहायला मिळालं. 60 धावा जमवल्या. गोलंदाजी करत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि विजयाच्या जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय. 61 चा पाठलाग. धावफलकावर 29 धावा. अजूनही 32 धावांची गरज विजयासाठी. 4 चेंडू आणि 32 धावा इथून बनवायच्या आहेत. स्पर्धेविषयी आपण चर्चा करतोय. निश्चितच उजिवले ग्रामस्थांचं हे आयोजन युवा यंग आणि तरुणांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व भावेदादा पवार लाडके सरपंच आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं हे दर्जेदार आयोजन. अमोलभाई घोलप, जगदीशजी घोलप, राजेशजी देसले, सुभाषजी बंगाल, रोशन पवार, अनिकेतजी बेलवले, हेमंतजी बांगर, ओमकारजी भोईर, पंकजजी पवार
आणि संपूर्ण ओजिवले ग्रामस्थांची ही मेहनत आज आपण पाहत आहे. आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या संपूर्ण सोहळ्याला रंगरूप येतंय. संपूर्ण सोहळा विजयाच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतोय. अतिशय डामडौलामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणात पहिल्या दिवसापासून आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय. प्रेक्षक राजा प्रचंड प्रेम करतोय. मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहत असाल भरपूर गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मंचावरती पाहुण्यांची मांदियाळी, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आणि आलेल्या प्रत्येक ऑफिशियल टीमचा, प्रत्येक माणसाचा, प्रत्येक खेळाडूचा मान सन्मान करणारी ही स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळतीये. स्पर्धा आपण पाहताय शिवछत्रपती चषक 2024 चा हा थरार आणि विजयाच्या दिशेनं अजून एक पाऊल टाकलंय कदमपाडा टीमनं. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाज बाद. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल पोलीस 11 टोकावडे आणि विजयी संघ या दोन संघांच्या दरम्यान सामना होईल. पोलीस 11 टोकावडे संघाला विनंती आहे आपण लगेच तयार राहायचंय. आणि या सामन्यादरम्यान जो संघ विजयी होईल त्या दोन संघांच्या दरम्यान आपण द्वितीय फेरीची मॅच खेळवणार आहोत. आणि कदमपाडा हा संघ जवळजवळ विजय खिशामध्ये टाकतोय. विजयाच्या जवळ विजय संपादित करत असताना पाहायला मिळत आहेत. तयार होत आहेत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. पोलीस 11 टोकावडे संघानं या अगोदरची मॅच जिंकली आणि आपल्या नावावरती पहिला विजय केला. आणि यावेळेस आपण पाहताय कदमपाडा हा संघ आपल्या नावावरती विजय करण्याच्या तयारीमध्ये आणि विजय संपादित होत आहेत. कदमपाडा आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया पिंपळगर संघाचा सुद्धा. चांगला खेळ तुम्ही सुद्धा दाखवला. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कदमपाडा या संघानं जिंकली आहे. एकतर्फी डॉमिनेटिंग परफॉर्मन्स केला आणि विजय मिळवलाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. कदमपाडा संघाचे कॅप्टन आणि पोलीस 11 टोकावडे संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस